ह्या वर्षीचा म्हणजे 2025चा हा शेवटचा ब्लॉग असणार आहे, कारण की उद्यापासून नवीन वर्ष चालू होणार. तर माझं आजचं रुटीन शेअर करते. खडूसला आज लेट जायचं होतं, कारण की लाईट बिलचा काल इश्यू झालेला म्हणूनच. मग काय ते गेलेले लाईट बिल भरायला. लाईट बिल भरून आल्यानंतर त्यांनी किराणा माल पण आणलेला. तेच लाडू मला एक एक काढून दाखवते. हे बघ बाबाने हे आणलं ते आणलं. तिचं फेवरेट बिस्किट पण आणलेलं दाखवलं. मग दुपारी तिला इथं जेवाय दिलं आणि किराणा माल भराय घेतला. तोपर्यंत मॅडमांचं जेवण पण झालं बरं का. गडबडीत जेवल्या, कारण की तिला अशी मस्ती करायची होती. मग काय तीच मस्ती चालू होती. त्यातनं सामान काढायचं, परत घालायचं, काढायचं, घालायचं, हेच चालू होतं. आणि बघा कशा लाईनीनं लावत बसले तिथं. पोरांना यातच तर आनंद भेटतो. म्हणलं चाललंय चालू दे. आता काजू बदाम आणि मावा याच्यावरून तर तुम्हाला कळलंच असेल की काय मेनू असू शकतो 31चा. आणि माझा तर हेअरफॉल एवढा जास्त होतोय, आता त्याला काय करू काय समजणच झाले. असो, काहीतरी मी ट्राय करीन होम रेमेडीज. त्यानंतर संध्याकाळी आम्ही खाली गेलेलो सागरदादांच्या घरी. तर इथं बघा कशी मस्ती चालू आहे यांची. आजची मस्ती नाही का बरं का, ही रोजचीच मस्ती आहे. पण मी आज गेल्यामुळं मला ही मस्ती बघायला भेटली, म्हणून मी व्हिडिओ क्लिप पण घेतला. मला चला तुमच्याबरोबर शेअर करू. बघा यांची कशी मस्ती चालू असते. यात फक्त बाबूची कमी आहे बरं का, तो गेला ट्रिपला म्हणून. त्यानंतर या लाडूच्या आणि कॅन्डीची तर मस्ती चालू होती. त्या दोघांना बघून ह्या मॅडम इकडं खुश होत होत्या. बघा कशा खुश होत्या. स्माईल तर बघा, स्माईल तर इतकी भारी देते ना, वाव. त्यानंतर वर आले, स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक तर ह्या मॅडमांनी इकडं काहीतरी उद्योग करून घेतलेला. असा उद्योग करून पण या मॅडम काही रडत नव्हत्या बरं का, हसतच होत्या. बघा कशी स्माईल देते एवढं करून पण. काय आता ह्यांना म्हणायचं. मग तेवढ्यात खडूस आले. खडूसनं उद्यासाठी हे आणलेलं. ह्याच्यावरनं तर कळलंच असेल काय उद्या करणार आहे. मग काय बासुंदी बनवलेली बरं का. आणि असा काय मेनू होता. चलो बाय.